नमस्कार. तर मी आज पावभाजी बनवते. पावभाजी घरात जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये बनवते. तर इथे माझ्याकडे फ्लावर होता, वाटाणा होता आणि बटाटा होता. तर हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि कुकरमध्ये शिजायला ठेवते. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे आणि त्यानंतर कुकर थंड करायला ठेवू. कुकर गॅसवरती ठेवून दिलेला आहे आणि इथे मी कांदे घेतलेले, 2 टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतलेली आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. कांदे आणि टोमॅटो हे मी बारीक कापून घेते. हे सगळं बारीक कट करून झालेलं आहे. आता एका साईडला मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकेल आणि मग हे सगळं हळूहळू परतून घे. तेल गरम झाले तर ह्याच्यामध्ये मी पहिले अद्रक लसूणची पेस्ट टाकले. तर ही चांगली आधी मी त्याचा वास जाईपर्यंत परतून घेणार आहे.
अद्रक लसूणची पेस्ट चांगली लाल झाल्यानंतर मी इथे कांदा टाकलाय। कांदा सुद्धा चांगला लाल करून घेणार आहे। आधी टोमॅटो नाही टाकला कारण टोमॅटोला पाणी सुटतं आणि मग कांदा भाजत नाही, त्याच्यामुळे आधी कांदा भाजून घेणार आहे, त्यानंतर मी टोमॅटो टाकते। तर इथे कुकर थंड झालाय आणि मी कुकरमधलं सगळं एका ताटामध्ये काढून घेते, जेणेकरून मला स्मॅश करण्यासाठी ते ठीक होऊन जाईल। इथे आता मी बटाट्याच्या साली काढून घेते आणि बाकी सगळं थोडंसं थंड होऊन ठेवायला देते। ह्यामध्ये जे पाणी आहे, कुकरमध्ये जे शिजायला पाणी टाकलं होतं ते पाणी मी सगळं भाजीमध्ये टाकणार आहे। मी याच्यामध्ये कांदा परतून झाले चांगला। याच्यामध्ये लाल मसाला, घरचा आपला मसाला 1 चमचा टाकलेला आहे, पावभाजीचा मसाला टाकलाय, गरम मसाला टाकलाय, हळद टाकलेली आहे। हे सगळं टाकून चांगलं परतून घेतलेले आणि त्यानंतर जो भाजी शिजवली होती त्याचा जो स्टॉक होता तो टाकला। आता ह्या सगळ्या बटाट्याची साल काढून हे सगळं एकत्र स्मॅश करणार आहे आणि मग ती सगळी भाजी मी त्यात टाकणार आहे। हे सगळं स्मॅश करून झालेलं आहे, तर मी ही सगळी भाजी त्या भाजीमध्ये टाकते आणि मिक्स करून घेते। हे सगळं टाकल्यावर इथे चवीपुरतं मीठ टाकलं आणि मग हे एकत्र एकजीव करून घेतलं। माझ्याकडे आज बटर सुद्धा नव्हतं, त्यामुळे मी इथे बटरचा सुद्धा वापर केलेला नाहीये। त्यामध्ये भाजीला सुद्धा सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त झाली। म्हणजे पावभाजी करून रेडी झालेली आहे। सेम माझ्या खूप कमी इन्ग्रेडियंट वापरलेत मी, त्याच्यामध्ये शिमला मिरची नव्हती, बटर अजिबातच वापरलेलं नाही आहे, तरी सुद्धा खूप छान आणि खूप छान टेस्टी झाली होती। तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।